नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुलढाणा जिल्हा पोलीस शिपाई भरती 2023 बुलढाणा जिल्हा पोलीस शिपाई भरती 2023 22-23 लेखी चाचणी परीक्षा आपण आजपासून पाहणार आहे. आजपासून आपण आपली YouTube ची सिरीज चालू करणार आहे. तर आपण सगळ्यात पहिले जीएस चा पेपर बघूया. जीएस चे प्रश्न कसे आले होते, काय आले होते. त्याच्यानंतर मग आपण हळूहळू एक एक रोजचा एक पेपर आपण सॉल्व्ह करून घेणार आहे. तरी पण तुम्ही काय करा, सगळेजण एकदा आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. ठीक आहे, आज आपण चालू करू. मग आजपासून पहिला क्वेश्चन आहे आपला 35 नंबरचा. 35 नंबर. 35 नंबरचा पहिला क्वेश्चन. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी. काय? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, त्यालाच NIV ही संस्था भारतातील कोणत्या शहरात आहे, असा प्रश्न आलाय तुम्हाला. काय आलं? कोणत्या शहरात येतं? कोणते शहर आहे याचं उत्तर? पुणे शहरात. कोणत्या शहरात आहे? पुणे शहरात आहे. त्याला मराठीत राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था. राष्ट्रीय राष्ट्रीय विषाणू विषाणू विज्ञान संस्था असं म्हणतात. असं असं म्हणतात. हे लक्षात राहू द्या. आता तुम्हाला इथे प्रश्न विचारलाय ना, तर परत हा प्रश्न खूप वेळा रिपीट झालेला आहे. व्हायरोलॉजी कसं लक्षात ठेवा तुम्ही? व्हायरल काय झालं? व्हायरल रे, पुणे व्हायरल झालं, असं लक्षात ठेवा. काय झालं? पुणे व्हायरल झालं. ठीक आहे, असं लक्षात ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात राहून जाईल ही गोष्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन बघूया का आपण. 36 नंबरचा क्वेश्चन आहे. कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली कोकण बहाडोली ही जात कोणत्या फळझाडाची आहे? कोणत्या फळझाडाची? ऑप्शन नंबर पहिला आंबा, फणस, काजू आणि जांभूळ. याच्यापैकी उत्तर काय आहे? जांभूळ उत्तर आहे. काय याचं उत्तर आहे? जांभूळ. मग अशाच प्रकारे तुम्हाला जांभूळ, यावेळेस मला जांभूळ विचारलं, मग कधी तुम्हाला वेगवेगळ्या फळाच्या वेगवेगळ्या जाती विचारतात. जसं की आंब्याच्या जाती कोणत्या कोणत्या? आंब्याच्या जाती नंबर 1 लिहायचं हापूस, नंबर 2 रत्ना, नंबर 3 सिंधू. ठीक आहे, अशा काही वेगवेगळ्या जाती आहेत. तसं पाहिलं परत आपण द्राक्षाच्या काही जाती पडतात. द्राक्षाच्या काही जाती जसं की भोकरी नावाची एक जात आहे. भोकरी नंतर येते चिमा साहेबी. चिमा साहेबी पुन्हा चिमा साहेबी. त्याच्यानंतर थॉम्सन सिडकेस. काय? थॉम्सन सिडकेस. तसंच मग केळीच्या काय जाती पडतात? केळीच्या जाती काय? केळ काय? केळीच्या जाती काही जसं की बसराई, सफेद वेलची. सफेद हे लिहून घ्यायचं तुम्ही तुमच्या वहीत वेगळ्या, जेणेकरून तुम्हाला जास्त दिवस हे लक्षात राहील. मग तशा वेगवेगळ्या अजून कोणते कोणते फळे, संत्र्याच्या काय जाती येतं. त्याच्यानंतर अजून जे कोणते कोणते फणस झाले, वेगवेगळ्या फळाच्या वेगवेगळ्या जाती असतात, तर तुम्हाला ते लक्षात ठेवायचे येतं. ठीक आहे, पुसून टाकतो आता. हे लिहून घ्यायचं तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये, लिहून घ्यायचं. लेक्चर बघता बघता लक्षात राहत नाही. लेक्चर बघताना सोपं वाटते, पण नंतर लक्षातून चालले जाते. त्याच्यामुळं आपल्याला आपल्या मागच्या वर्षी आयोगच आपल्याला सांगत असते की आम्ही आता हा प्रश्न विचारलेला आहे, याच्यानंतर आम्ही हा प्रश्न विचारू. म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला आयोगाच्या पेपर कधी पण गरजेचे असतात. त्याच्यानंतर 37 नंबरचा क्वेश्चन. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणत्या समाज सुधारकाने केली आहे? पहिला ऑप्शन आहे महात्मा ज्योतिबा फुले. दुसरा ऑप्शन आहे स्वामी दयानंद सरस्वती, रामकृष्ण परमहंस. आणि चौथा ऑप्शन आहे राजाराम मोहन राय. ब्राह्मो समाज म्हटलं की तुम्हाला सगळ्यात पहिले आठवलं पाहिजे RRR, ट्रिपल आर. पिक्चर वाला तुम्ही आता ट्रिपल आर तुम्हाला लगेच आठवलं. कोण आहे मग? राजाराम मोहन राय. कोण? राजाराम मोहन रॉय. त्याला राजा नावाची पदवी आहे आणि त्याच्या आजोबाला रॉय नावाची पदवी भेटली होती. कोणाला रे? आजोबांना रॉय नावाची पदवी. त्यांना कोणती भेटली होती? राजाराम मोहन रॉय यांना राजा नावाची पदवी मिळाली होती आणि त्यांचं नाव काय होतं? राममोहन. ठीक आहे,
सगळ्यात पहिले आता याच्याबद्दल थोडंफार तुम्ही लिहून घ्यायचंय, जेणेकरून तुम्हाला जर याच्यानंतर परत जर क्वेश्चन विचारला ब्राह्मो समाजावर तर तुम्हाला आला पाहिजे. ब्राह्मो समाजाची स्थापना कधी झाली रे? ब्राह्मो समाजाची स्थापना 20 ऑगस्ट 1828. 20 ऑगस्ट 1828. 8-8 असं लक्षात ठेवायचं. 18-28. कोण? ब्राह्मो समाज. कोण केली स्थापना? राजाराम मोहन रॉय. त्यानंतर त्यांना काय म्हणते? राजाराम मोहन रॉय यांना भारतीय समाज प्रबोधनाचे जनक असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? भारतीय समाज प्रबोधनाचे जनक म्हणतात. त्याच्यानंतर डबल त्यांनी 1815 मध्ये काय? 1815 मध्ये आत्मीय सभा स्थापन केली होती. कोण केली होती रे? राजाराम मोहन रॉय यांनी आत्मीय सभेची स्थापना केली होती. त्यांनी सतीप्रथा एक मिनिट, सतीप्रथा हे पुसून टाकतो, लिहून घ्यायचं तुम्ही. नुसतं पाहायचं नाही, लिहित राहायचं माझ्या माग. एक नोटबुक आणि पेन सोबत घ्यायचंय. मला फॅक्ट असे तुम्हाला पेपरला असे विचारणार आहेत, त्याच्यामुळे तुम्ही लिहून घ्यायचंय. काय रे दुसरा? सतीप्रथा बंद करण्यास यांचं मोठं योगदान आहे. काय? सतीप्रथा विरुद्ध बद्दल यांचं मोठं काम. यावर्षी 2023 कंबाईनला प्रश्न आलेला आहे यांच्यावर, की कोणी सतीप्रथा बंद करण्यास प्रोत्साहन केले वगैरे, असा क्वेश्चन आला होता. कोण आहे रे? राजाराम मोहन रॉय. त्यांनी 1829 मध्ये सतीप्रथा बंद करण्याचे योगदान दिले आणि त्यांना मदत केली होती लॉर्ड विल्यम बेंटिक नावाचा याने मदत केली होती. तुम्हाला 100% विचारतील. मग यांचे काही वृत्तपत्र पण होते. यांचे वृत्तपत्रावर तुम्हाला प्रश्न येतो. त्यांचं काही वृत्तपत्र पाठ करून घ्यायच्या, लगेच पाठ करायचे. नंबर 1 काय रे वृत्तपत्र? संवाद कौमुदी. नंबर 2 लिहायचं मिरात उल अखबार. हे जे हे बंगाली भाषेतलं होतं. बंगाली भाषेतलं. कोणत्या भाषेतलं? बंगाली भाषेतलं. आणि यातलं 3 नंबरचं कोणतं होतं रे? समाचार पत्रिका. काय? समाचार पत्रिका. पाठ करायचं या 2-2, 3-3 वेळा म्हणायचं, पाठ करायचं, पाठ करून घ्यायचंय. कळलं? यांनीच काय केलं रे? डबल 1817 मध्ये सगळे पॉइंट विचारलेले पेपर परत, त्यामुळे पाठ करणं आपल्याला गरजेचं आहे. 1817 मध्ये काय केलं रे? हिंदू कॉलेजची स्थापना केली. कोणतं कॉलेज? हिंदू कॉलेजची स्थापना केली होती. कुठे केली होती रे? कलकत्ता. कुठं? कलकत्ता येथे. कुठे केली होती? कलकत्ता येथे स्थापना केली होती. परत तुम्हाला प्रश्न विचारलेला एक वेळेस, वेदांत कॉलेजची स्थापना कोण केली होती? वेदांत कॉलेजची स्थापना 1825 मध्ये यांनीच केली होती. ठीक आहे. वेदांत कॉलेजची स्थापना कोणी केली होती? तर राजाराम मोहन रॉय याने वेदांत कॉलेजची स्थापना केलेली होती. त्याच्यानंतर ब्राह्मो समाज आहे ना 1866 मध्ये. कुठे रे? ब्राह्मो समाजात 1866 मध्ये 2 विभाग पडले होते. म्हणजे 2 भागात ते डिवाइड झाली होती. कोणकोणता रे? आदि ब्राह्मो समाज आणि दुसरी होती ब्राह्मो समाज ऑफ इंडिया. ब्राह्मो समाज. याचा प्रश्न विचारलेला की 1866 मध्ये कोणते झाले? 1866 मध्ये कोणती रे? आदि ब्राह्मो समाज आणि ब्राह्मो समाज ऑफ इंडिया. आदि ब्राह्मो समाज कोण स्थापन केला होता? तर ते होते देवेंद्रनाथ टागोर. कोण? देवेंद्रनाथ टागोर. त्याच्यानंतर इकडे कोण? ब्राह्मो समाज ऑफ इंडिया कोण केली होती रे? केशवचंद्र सेन. कोण? केशवचंद्र सेन. मग या केशवचंद्र सेनांनी जी ब्राह्मो समाज ऑफ इंडिया स्थापन केली होती, हिच्यात नंतर 1878 मध्ये किती? 1878 मध्ये डबल 2 भागात डिवाइड झाली होती. तर कोणते भाग होते? एक साधारण
साधारण ब्राह्मो समाज, साधारण ब्राह्मो समाज. आणि इकडे होती ब्राह्म समाज ऑफ इंडिया, ब्राह्म समाज ऑफ इंडिया. काय? ब्राह्म समाज ऑफ इंडिया. तर ही जी साधारण ब्राह्म समाज होती, तर ही कोण स्थापन केली होती रे? शिवनाथ शिवनाथ शास्त्री शिवनाथ शास्त्री यांनी स्थापन केली होती. तर ब्राह्म समाज ऑफ इंडिया ही तर ब्राह्म समाज ऑफ इंडिया ही केशवचंद्र सेनांचीच राहिली होती. तर हे डिवायडेशन काऊन झाली होती? या केशवचंद्र सेन यांनी काय केली होती? त्यांची 13 वर्षाची मुलगी होती, 13 वर्षाची मुलगी, हिचा विवाह कुचविहारच्या कुचविहारच्या राजासोबत केला होता. राजासोबत केला होता. हे यांना पटलं नाही, शिवनाथ शास्त्री यांना, कारण की याचा मोठो स्टे होता की वो लहान लहान मुलीचे कमी वयात लग्न झाले नाही पाहिजेत, पण त्यांनी केलं. त्यामुळे यांना राग आला आणि त्यांनी वेगळे झाले ते सरळ सरळ. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण महात्मा फुले बद्दल थोडं बघून घेऊ. याचं उत्तर काय आहे? राजाराम मोहन रॉय. ब्राह्मो समाज, सती प्रथा, असे काही शब्द आले की लगेच तुम्ही लक्षात ठेवायचं काय? राजाराम मोहन रॉय. महात्मा फुले काय रे? 1873 मध्ये, 1873 सगळ्यात महत्वाचं, 1873 मध्ये काय केलं होतं रे? सत्यशोधक समाजाची स्थापना समाजाची 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 स्थापना केली होती. त्यानंतर कोणतरी दीनबंधू वृत्तपत्र होतं त्यांचं, दीनबंधू वृत्तपत्र. त्याच्यानंतर त्यांनी गुलामगिरी गुलाम गुलाम गुलामगिरी गुलामगिरी त्याच्यानंतर इशारा इशारा असे काही पुस्तकं लिहिली आहेत, असे काही पुस्तकं आहेत त्यांची. ठीक आहे. हे पण तुम्ही एकदा वाचून घ्यायचंय. महात्मा फुलेंबद्दल माहिती असलीच पाहिजे आपल्याला, आणि त्यांच्यावर खूप वेळा प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर स्वामी दयानंद सरस्वती. स्वामी विवेकानंद यात कन्फ्युजन नाही व्हायचा. स्वामी दयानंद सरस्वती यांचं मूळ नाव काय होतं रे? यांचं मूळ नाव होतं मूळशंकर तिवारी. काय होतं? मूळशंकर तिवारी यांचं मूळ नाव होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर यांनी कोणता समाज स्थापन केला रे? आर्य समाज. आर्यमाया समाज वेगळा आणि आर्य समाज वेगळा. कधी स्थापन केला रे? 1875. कुठे केला होता? मुंबईमध्ये केला होता. पण त्याचं जर असं म्हणतात, ज्याचं जास्त डेव्हलपमेंट कुठे झाली? 1877 मध्ये. कुठं? लाहोरला. पण तुम्हाला प्रश्न विचारतात, स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कुठे केली होती रे? कुठे केली होती? मुंबईला केली होती. पण त्याचं जास्त डेव्हलपमेंट कुठे झाली? लाहोर मध्ये झाली होती. कुठं? लाहोर मध्ये. प्रश्न विचारतात तुम्हाला, 100% विचारणार. ऑप्शन मध्ये आला ना, याचा अर्थ तुम्हाला दुसऱ्या कोणत्या तरी पेपर मध्ये प्रश्न विचारणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा ऑप्शन काय आहे? स्वामी रामकृष्ण परमहंस. एक तुम्ही लक्षात घ्या, स्वामी विवेकानंद. ठीक आहे. हे तुम्हाला माहिती पाहिजे. स्वामी विवेकानंद यांचं नाव काय होतं रे? नरेंद्र दत्त. खरं नाव काय म्हणतात? नरेंद्र दत्त असं नाव होतं याचं. 1897 मध्ये. काय? 1897 मध्ये रामकृष्ण मिशन स्थापन केलं त्यांनी. रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती. 12 जानेवारी. काय? 12 जानेवारी आपण काय युवा दिन साजरा करतो. यांचा जन्मदिवस आहे 12 जानेवारी. आपण काय युवा दिन साजरा करतो. ठीक आहे. माहिती पाहिजे तुम्हाला, येणार पेपरला कोणाला काय म्हणतात. ठीक आहे ना. त्याच्यानंतर 38वा क्वेश्चन काय होता? खालीलपैकी कोणत्या नदीचे उगमस्थान भारत देशात नाहीये? म्हणजे भारतात कोणती नदी उगम पावत नाही? सरळ सरळ असा प्रश्न आलाय. कावेरी आहे का रे? आहे. कावेरीचा उगम ब्रह्मगिरी टेकड्यात होतो. त्यानंतर गंगेचा उगम रे? गंगेचा उगम पण होतो, भारतात होतो. ते ब्रह्मपुत्रा. ठीक आहे, माहित नाही आम्हाला. क्वेश्चन मार्क. चौथा ऑप्शन झेलम नदी. झेलमचा नदी होतो का रे? उलर सर्वातून होतो ना? होतो. मग ब्रह्मपुत्रेचा होत नाही. हे चुकीचं आहे मग. ठीक आहे. कावेरीचा उगम कुठे होतो? कावेरी कुठे होते? कर्नाटक मध्ये ब्रह्मगिरी टेकड्या ऐकल्या? ब्रह्मगिरी टेकड्या होतो. बरोबर आहे. किती किलोमीटर आहे? 800 किलोमीटरची. किती? 800 किलोमीटर. हिच्यावर काही धरण आहे. धरण काही बांधलेले? कृष्ण राजा
सागर, कृष्णराजा सागर. आणि दुसरं जर म्हणलं कोणतं रे, मैतूर धरण आहे. काय, मैतूर धरण, मैतूर धरण. हे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत पण पाठवा. आपण ही सिरीज आता कंटिन्यू असं चालू ठेवणार आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर कमेंट करायच्या, सांगायचं की तुम्हाला अजून काय लागतं, कसं लागतंय. आपण ती देण्याचा सगळा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर गंगा नदी. गंगा नदीची लांबी किती रे, सर्वात मोठी नदी किती लांबी आहे गंगा नदीची? एक मिनिट, एक मिनिट बाबा. गंगा नदीची लांबी भारतात किती आहे तुम्हाला माहित झालं तर मनातल्या मनात सांगा स्वतःलाच. किती रे? 25. 25 व्हीआयपी नंबर आहे. 25 लक्षात ठेवायचं. गंगा नदी सगळ्यात मोठी, व्हीआयपी नंबर 25. त्यानंतर बंगालच्या उपसागरात जाऊन भेटते. बंगालच्या उपसागरात जाऊन भेटते. हिची सर्वात मोठी उपनदी कोणती रे? यमुना नावाची. प्रश्न आलाय का पेपरला? सगळ्यात मोठी उपनदी कोणती आहे? यमुना. दिल्ली असं विचारलंय. दिल्ली, दिल्ली हे कोणत्या नदीच्या काठी आहे? कोणत्या नदीच्या काठी आहे रे? यमुना नदीच्या काठावर आहे. ठीक आहे. हिमालयातून उगम पावते. त्याच्यानंतर इकडून देवप्रयाग नावाची येते. देवप्रयाग, देवप्रयाग. आणि इकडून येते अलकनंदा. अलकनंदा. कोणती? अलकनंदा. या दोघीचा मिळून इकडे काय होती नंतर गंगा नदी तयार होती. म्हणजे अशी व्हायची ती उत्तर प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार या अशी व्हायची. मग इकडे जाऊन बंगालच्या उपसागराला त्रिभुज प्रदेश तयार करते आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. सांगेल तुम्हाला डबल डबल जिथं जिथं आपल्याला नदीचा रेफरन्स येणार तिथं परत परत आपण तुमच्या नद्या घेणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ब्रह्मपुत्रा नदी जर म्हटलं तुम्हाला, ब्रह्मपुत्रा नदी. ब्रह्मपुत्रा नदी भारतात उगम पावते का रे? तर नाही. कुठं उगम पावते? तिबेट. कुठं? तिबेट मध्ये उगम पावते. कुठं? तिबेट मध्ये उगम पावते. जेव्हा ती, हा काय आपला समजा असा भारत, एक मिनिट लक्ष द्या इकडे पहा सगळेजण. हा आपला असा भारत आहे. ठीक आहे, असं भारत आहे. ती इथं उगम पावती. बरोबर आहे, इथं उगम पावती. अशी येते, अशी व्हायची ती. तिला चीन मध्ये जेव्हा ती व्हायची ना, तिला स्तांगपो, काय रे, स्तांगपो नावाने ओळखतात. काय? स्तांगपो नावाने ओळखतात. आणि जेव्हा ती अरुणाचल प्रदेश मधून आशिया आती ती, ठीक आहे, आशिया आती ती इथे खिंड आहे. त्या खिंडीला नाव दिहांग खिंड. कोणती? दिहांग दिबांग. नाव ऐकलं तुम्ही? दिहांग दिबांग. तर ही खिंडीचं नाव काय? दिहांग खिंडी. तोपर्यंत तिला काय म्हणतात रे? स्तांगपो. जेव्हा ती भारतात येते तेव्हा तिला काय नाव होते? ब्रह्मपुत्रा. म्हणजे ती. आणि बाकीच्या नद्या स्त्रीलिंगी, याच नदीला एक पुल्लिंगी. कोणती नदी? पुल्लिंगी. येऊ शकते तुम्हाला एखादा प्रश्न की ब्रह्मपुत्रा नदी स्त्रीलिंगी आहे का पुल्लिंगी आहे? कारण की ब्रह्माचा पुत्र असं म्हणतात. काय? ब्रह्माचा पुत्र म्हणजेच काय रे? ब्रह्मपुत्रा. असं तिला हिच्यावरून तिला नाव पडलेलं आहे. राहील लक्षात? लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे ना? ठीक आहे. आय होप कळलं असेल तुम्हाला. त्यानंतर ठीक आहे, कळलं ना? म्हणजे आपले समजा इथून आली ती अरुणाचल प्रदेश, आसाम. आसाम मधून कुठे गेली रे? बांगलादेश मध्ये गेली. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं 39वा क्वेश्चन. 39वा क्वेश्चन काय? निकटदृष्टिता म्हणजेच काय रे? मायोपिया आजारासाठी कोणत्या भिंगाचा चष्मा वापरतात? तुम्हाला मायोपिया नाव आलं ना? निकटदृष्टा म्हणजे काय रे? जवळचं दिसते, लांबचं दिसत नाही. निकटदृष्टिता. निकट म्हणजे जवळचं दिसणे, लांबचं दिसत नाही. निकट दृष्टिता. मग तुम्ही लगेच मायोपियाला तुम्ही असं लक्ष ठेवायचं, MNC असं लक्ष. काय? MNC असं लक्ष ठेवणार. आणि तुम्हाला हायपर मेट्रोपिया असं आलं, तुम्ही काय लक्षात ठेवा? HPV असं लक्षात ठेवणार. म्हणजे काय? थोडंफार इंग्लिश मध्ये सांगतो. M म्हणजे काय रे? मायोपिया. काय? मायोपिया. N म्हणजे काय रे? निगेटिव्ह. N म्हणजे काय? निगेटिव्ह. आणि C म्हणजे काय रे? कॉनकेव्ह म्हणजेच काय रे? अंतर्वक्र. अंतर्वक्र भिंग कसा असतो? असा असतो. बरोबर आहे. आणि बहिर्वक्र म्हणलं तर कसा असतो रे? हा असा असतो. राहील लक्षात? दोन्ही बाजूला फुगीर आणि दोन्ही बाजूला काय रे? चपटा. पेपर सोडताना बी तुम्हाला कधी लक्षात आलं असेल, आंतरवक्र असेल नाही तर बहिर्वक्र असेल. हे लिहिणार का तुम्ही ऑप्शन? नाही लिहिणार. हा लिहिणारच नाही. ठीक आहे, यापैकी तर नाही. समजा या दोन्ही पैकी उत्तर तर असणारच आहे, म्हणजे हा पण नाही येणार. मग आता हा लिहायचं. याचं उत्तर काय? अंतर्वक्र भिंगाचा चष्मा. यम म्हणजे काय? मायोपिया. एक मिनिट थांबा, क्लिअर करू द्या फक्त. काय रे? मायोपिया. काय? मायोपिया लक्षात ठेवायचं. काय? यम म्हणजे काय? मायोपिया म्हणजेच काय रे? निकटदृष्टिता. आणि हायपरमेट्रोपिया म्हणजे काय रे? दूरदृष्टिता. दूरदृष्टिता असं लक्षात ठेवायचं. म्हणजे दूरचं क्लिअर दिसते, जवळचं क्लिअर दिसत नाही असं लक्षात ठेवायचं. दूरचं दिसते, जवळचं दिसत नाही. इथं काय होतं रे? जवळचं दिसते, दूरचं दिसत नाही.
मायोपिया. ठीक आहे. मग इथं कसा रे निगेटिव्ह चष्मा असतो ना कोणाला निगेटिव्ह चष्मा आहे का पॉझिटिव्ह चष्मा लागले आपण असं म्हणतो ना, म्हणजे याला कसा रे निगेटिव्ह चष्मा लागतो. कसा निगेटिव्ह नंबरचा असतो आणि याला कोणता लागतो रे पी म्हणजे काय पॉझिटिव्ह. पी म्हणजे काय पॉझिटिव्ह नंबरचा. मग याचं नाव काय येणार रे याला कोणता भिंग वापरणार तुम्ही कॉन्केव CONCAVE कॉन्केव. कॉन्केव म्हणजे काय रे अंतर्वक्र भिंगाचा चष्मा. ठीक आहे अंतर्वक्र भिंगाचा चष्मा. आणि याला कोणता असणार व्ही म्हणजे काय कॉन्व्हेक्स. कोणता कॉन्व्हेक्स. इथं कोणता चष्मा लावणार तुम्ही सॉरी इथं कोणत्या प्रकारचा असणार याला काय म्हणतात मराठीत बहिर्वक्र भिंग. कोणता बहिर्वक्र भिंग. कळलं इथपर्यंत रे कळलं असेल तुम्हाला. फक्त एवढं लक्षात ठेवायचं MNC काय MNC आणि इथं लक्षात ठेवायचं HPV म्हणजे हायपरमेट्रोपिया आणि मायोपिया. राहील लक्षात तुमच्या आता नाही विसरायचं तुम्ही. 40 नंबरचा BCCI या भारतीय क्रिकेट संघटनेचे सध्याचे अध्यक्ष कोण येतं सध्याचे अध्यक्ष कोण येतं. तुम्हाला फक्त या 1 नंबर आणि 2 नंबर मध्ये कन्फ्युजन झालं पाहिजे. सौरव गांगुली आणि जगमोहन दालमिया मध्ये कन्फ्युजन झालं नाही पाहिजे. काऊन BCCI चे अध्यक्ष कोण येतं सध्या रॉजर बिन्नी. कोण रॉजर बिन्नी येतं. ठीक आहे रॉजर बिन्नी. जयशाह कोण येत रे जयशाह ICC काय ICC चे अध्यक्ष सध्या कोण आहेत रे जय शहा. आणि BCCI जर म्हटलं तर BCCI रॉजर बिन्नी जय शहा ICC. लक्षात ठेवायचं प्रश्न विचारणार तुम्हाला परत. आणि तसं जर तुम्हाला डबल म्हटलं रे आता 51 सरन्यायाधीश झाले होते आपले 51 सरन्यायाधीश सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश कोण झालेत रे कोण झाले रे संजय खन्ना सर. कोण संजय खन्ना सर. असं लक्षात ठेवा खन्नावरून खलनायक लक्षात ठेवा. खलनायक लोक कुठे जावं लागते रे त्याला सुप्रीम कोर्टात जावं लागते. राहील लक्षात खन्नावरून सुप्रीम कोर्टात कोणाला जावं लागते रे खलनायक लोकांना जावं लागते. राहील ना लक्षात राहील लक्षात तुम्हाला. त्याच्यानंतर डबल कोण झाले रे 2025 मध्ये RBI चे नवीन गव्हर्नर आले. काय त्याचं नाव संजय मल्होत्रा. म्हणजे इथं तुम्हाला कन्फ्युजन होणार नावामध्ये त्याच्यामुळे तुम्हाला ते सांगितलं की खन्नावरून सरन्यायाधीश लक्षात ठेवा की सुप्रीम कोर्ट. मग तुम्हाला लक्षात राहील काय रे संजय मल्होत्रा कोण आहे RBI चे गव्हर्नर झाले नवीन. ठीक आहे. त्याच्यानंतर इस्रोचे झाले एक इस्रोचे ISRO इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. ही स्थापना कधीची रे 15 ऑगस्ट 1969 ला आहे. बरोबर आहे 15 ऑगस्ट 1969 ला. भारत स्वतंत्र झाला 15 ऑगस्टला. ठीक आहे 1969 भारत स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947. याचे अध्यक्ष कोण आहेत नवीन रे डॉक्टर व्ही नारायणन. राहील लक्षात ठेवा. ठीक आहे ना चालेल. ICC कोण आहे मग जय शहा आणि रॉजर बिन्नी काय रे BCCI आणि जय शहा आपल्या भारताचे इथं अमित शहा यांचे सुपुत्र. त्याच्यानंतर 41वा क्वेश्चन उस्ताद अमजद अली खान हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहे. याचं उत्तर काय रे सरोद वाद्याशी संबंधित आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 42वा क्वेश्चन सिंधू संस्कृतीतील मोहनजोदारो हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या देशात आहे. भारतात आहे का रे नाही. अफगाणिस्तानमध्ये नाही. उझबेकिस्तानमध्ये नाही. पुढे पाकिस्तान. जवळपास भारत आणि पाकिस्तान मध्ये जास्त सापडलेली आहे. हडप्पा पण इथे या हडप्पा पण इथेच आहे. हे पाकिस्तानमध्ये मोहनजोदारो आहे ते 1922 मध्ये किती 1922 मध्ये राखलदास बॅनर्जी नावाचे व्यक्ती होते यांनी हे शोधून काढलेले. तुम्हाला प्रश्न येतो या सालावर पण येतो आणि या राखलदास बॅनर्जी यांच्यावर पण येतो. काय शोधलं यांनी मोहनजोदारो कशासाठी फेमस आहे रे मोहनजोदारो नंबर 1 धान्य कोठार. काय धान्य कोठार आहे तिथं भरपूर सापडले धान्य कोठार. त्याच्यानंतर काय होतं अजून महास्नानगृह त्याच्यानंतर सापडले लिहून घ्या. तुम्हाला विचारलेले कास्याची मूर्ती सापडली होती नर्तकीची डान्स करताना. त्याच्यानंतर मोदी सारखा एक माणूस सापडला होता. ती शाल येत नाही का अंगावर दाढीवाला माणूस मोदी सारखा दिसतो असं म्हणतात की मोदीचा दुसरा जन्म आला तो. ठीक आहे असं लक्षात ठेवा.
राहील ना लक्षात? राहील. कालीबंगन कालीबंगन पण एक आहे ठिकाण. कालीबंगन. कालीबंगन कुठे रे? राजस्थान. काहून कालीबंगन काहून म्हणतात त्याला? तिथं जास्त बांगड्या सापडल्या होत्या काय? बांगड्या. बांगड्या सापडल्या त्याच्यामुळे तिला काय कालीबंगन नाव देण्यात आलं. तसंच एक गुजरातमध्ये पण आहे आपलं गुजरातमध्ये काय रे? लोथल नावाचं ठिकाण. कुठं? लोथल. असं आहे तर भरपूर. त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रात कोणतं एक आहे हे तुम्हाला विचारणार आहे. त्याच्यामुळे हे तुम्ही पाठ करायचंय. ठीक आहे ना? चालेल. 43 नंबरचा क्वेश्चन. 43वा. हा दिवस संविधान दिन म्हणून भारतात साजरा केला जातो. कोणता दिन आहे रे? 26 जानेवारी का? याला काय म्हणतो? प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिन म्हणतो आपण. ठीक आहे. याला काय म्हणतो आपण? 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन म्हणतो. कोणता दिन म्हणतो? स्वातंत्र्य दिन म्हणतो. ही काय? गांधी जयंती. गांधी जयंती 2 ऑक्टोबर. गांधी जयंती. ठीक आहे. गांधी जयंती. आणि हा याला काय म्हणतो आपण रे? संविधान दिन. कधी रे? संविधान दिन म्हणतो. कोणता दिन म्हणून याला? संविधान दिन. 26 नोव्हेंबर. 26 नोव्हेंबर काय झालं रे? 26 नोव्हेंबर 1949 काय झालं रे? संविधान संविधान आपण काय केलं? स्वीकृत केलं होतं. काय केलं होतं? स्वीकृत केलं होतं. इथं कन्फ्युजन होते बरं का भरपूर जणांना. इथं कन्फ्युजन होऊ देऊ नका. इथं क्लिअर राहू द्या. काय? 26 नोव्हेंबर 1949ला संविधान स्वीकृत किंवा अंगीकृत केलं होतं. स्वीकृत किंवा अंगीकृत केले होते. अंगीकृत केले होते. ठीक आहे. केले होते. आणि 26 जानेवारी 1950 26 जानेवारी 1950 काय रे? अंमलबजावणी केली होती. काय? अंमलबजावणी केली होती. काय केली होती आपण? अंमलबजावणी म्हणजे लागू केलं होतं. हे आता तुम्ही इथं लक्षात ठेवा. आता इथं काय केलं आपण? स्वीकृत केलं होतं आणि इथं काय केलं रे? अंमलबजावणी केली होती. हिच्यात कन्फ्युजन व्हायचं नाही. ही डेट पण महत्वाची. 26 जानेवारी 1950 आणि 26 नोव्हेंबर 1949. ठीक आहे. आवडायला लागलं का तुम्हाला? आवडत असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना सांगा. त्याच्यानंतर आपला 75 नंबरचा क्वेश्चन. मग ते मराठी आणि थोडे मॅथचे क्वेश्चन आले तर आपण ते नंतर घेणार आहे. पहिले आपण जीएस कम्प्लीट करून घ्या याच्यातलं आणि मग उद्याच्या लेक्चर मध्ये आपण फक्त मराठी आणि तुमचं मॅथ हे कम्प्लीट करून टाकू. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय वार रेषा ही कुठून जाते? आंतरराष्ट्रीय वार रेषा किती रे? 180 रेखावृत्त. तुम्हाला भारत पृथ्वीचा नकाशा पाहिला तुम्ही असा काय गेलेलं आहे? 0 डिग्री विश्ववृत्त. काय? विश्ववृत्त गेले. बरोबर आहे. विश्ववृत्त गेले. ठीक आहे. विश्ववृत्त गेले. त्यानंतर वरती काय रे? ही कोणती लाईन आहे? आणि ही 2 लाईन गेल्या. ठीक आहे. वरच्या लाईनला काय म्हणतो आपण? कर्कवृत्त म्हणतो. काय आपण? कर्कवृत्त. खाली काय आहे? मकरवृत्त. वरती कान आहे म्हणून कर्कवृत्त, खाली मान आहे म्हणून मकरवृत्त. असं लक्षात ठेवायचं. किती रे? 23.5 डिग्री नॉर्थ आणि 23.5 डिग्री साऊथला आहे. ठीक आहे. भारत कुठे आहे आपला? इथे आहे भारत. असा भारत आहे आपला. ठीक आहे. असा भारत आहे. मग कर्कवृत्त गेलं का विश्ववृत्त? मकरवृत्त गेलं आपल्या याच्यातून तर आपल्या याच्यातून गेले आपल्या भारतातून आठ राज्यातून गेले. किती राज्यातून? 8 राज्यातून. कोणतं गेलं? कर्कवृत्त गेलंय. कोणतं? कर्कवृत्त. मग तुम्हाला प्रश्न विचारतात किती राज्यातून, कोणत्या राज्यातून किती कर्कवृत्त गेलं का मकरवृत्त गेलं असा प्रश्न विचारतात. ठीक आहे. झाला सर क्लिअर. ज्या उभ्या रेषा असतात अशा उभ्या रेषा म्हणजे हा पृथ्वी आहे, हे तुमचं विश्ववृत्त. या अशा रेषा असतात. या अशा 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 काल्पनिक रेषा याला काय म्हणतो आपण रे? रेखावृत्त. म्हणजे अशा आडव्या रेषा असतात याला काय म्हणतो आपण? अक्षवृत्त. मग तुम्हाला भारताच्या तुम्हाला असं विचारतात महाराष्ट्राचे अक्षवृत्त आणि रेखावृत्त विस्तार सांगा. मग तुम्हाला असं विचारतात किती रे? किती आहे? अक्षवृत्त विस्तार किती आहे? किती आहे? 15 डिग्री 44 मिनिट ते 22 डिग्री 6 मिनिट. आणि इकडे किती आहे रे? 72 36 80 54. ठीक आहे ना? असं लक्षात ठेवायचं. विसरायचं नाही. हे पूर्व आणि हे उत्तर. हे उत्तर आणि हे पण कोणतं आहे रे? पूर्व. हे तुमचं पाठ असेल बेसिक आहे. आता हे पाठ नसलं तर मग अवघड आहे. ठीक आहे. पाठ करा. नवीन असेल तर नवीन जणांनी पाठ करून घ्या, कारण याच्यावर खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. चालेल. त्याच्यानंतर हे 76 नंबरचा क्वेश्चन. 76 नंबरचा क्वेश्चन काय रे? इस्रोचे वरती सांगितलं मी तुम्हाला इस्रोचे विस्तारित रूप काय? म्हणजे तुम्हाला जास्त करून पाहिला का तुम्ही पेपर मध्ये? तुम्हाला 2 ते 3 तुम्हाला काय दिलेलं आहे?
लॉंग फॉर्म दिले, लॉंग फॉर्म विचारले किंवा लॉंग फॉर्म दिले, याचा अर्थ तुम्हाला लॉंग फॉर्म पाठ करावे लागतील. काय रे इस्रोचा? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आहे का इंडियन स्पेशल रोड ऑर्गनायझेशन आहे? कोणती आहे? हे तुम्हाला पाहिले आलं पाहिजे. इंटरनॅशनल तर येणार नाही, ठीक आहे, इंटरनॅशनल तर येणार नाही. काय येणार रे? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. स्थापना सांगितली तुम्हाला 15 ऑगस्ट 1969 सांगितली ना, ही पाठ करायची. आता पाठ नसेल तर पाठ करून घ्या. 15 ऑगस्ट 1969. अध्यक्ष व्ही नारायणन, ठीक आहे, व्ही नारायणन. कोण आहे? व्ही नारायणन. या स्पेस रिसर्च इस्रोचे फाउंडर कोण होते रे? विक्रम साराभाई. विक्रम साराभाई होते. कोण होते? विक्रम साराभाई होते. हेडक्वार्टर कुठे यायचं? हेडक्वार्टर बेंगलुरू. ठीक आहे, पाठ करायचा. याच्यात तुम्हाला काही पण विचारतील, काही पण. आर प्रज्ञानंद हा खेळाडू कोणत्या खेळाशी निगडीत आहे? हे तर तुम्हाला माहित असेल, कारण की आता हे खूप गाजलेलं नाव आहे यांचं. ठीक आहे, बुद्धिबळ. कशासोबत रे? बुद्धिबळाशी. हा. 78 मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन, हायकोर्टावर विचारलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे, पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ बसत नाही? मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ बसत नाही तर कुठे रे? पणजीत आहे का? आहे. नागपूरमध्ये आहे का? आहे. संभाजीनगरमध्ये आहे का? आहे. पुण्यात आहे का रे? पुण्यात नाहीये. ठीक आहे, पुण्यात नाहीये. तुम्हाला एक थोडा चार्ट काढून देतो मी, तुम्हाला लक्षात ठेवायचंय. ठीक आहे, हा आपला काय रसा? मस्त आपला प्यारा भारत आहे. ठीक आहे, असा आपला प्यारा भारत आहे. ठीक आहे, आपला प्यारा भारत आहे. इथं काय आहे मधात? इथं दिल्ली आहे, इथं चंदीगड आहे, इथं काय आहे? अंदमान निकोबार बेटे येतं. अंदमान निकोबार बेटे येतं. त्यानंतर इकडं आहे रे लक्षद्वीप. काय आहे? लक्ष लक्षद्वीप आहे. काय आहे? लक्षद्वीप आहे. माहिती तुम्हाला? इथं काय आपल्या पालघरला लागून काय? दादरा नगर हवेली. इथं काय? छोटस गोवा आहे. काय आहे? गोवा. इथं आपला हा महाराष्ट्र आहे, असं लक्षात घ्या. महाराष्ट्र याच्या खाली काय? इकडं कर्नाटक, आणि कर्नाटकच्या खाली काय आहे? इकडं केरळ आहे. काय आहे? केरळ आहे. केरळ आहे. ठीक आहे, मग जर या अंदमान निकोबार बेटावर काही भांडणं झाली तर कोणाकडे जाणार? कोणत्या हायकोर्टमध्ये जाणार आहे? तर हे जाणार आहे कोलकाता हायकोर्ट. कोणता हायकोर्ट रे? कोलकाता हायकोर्ट मध्ये जाणार. त्यानंतर या लक्षद्वीप मध्ये काय झालं? हे कुठे जाणार रे? केरळमध्ये जाणार. कुठे जाणार? केरळमध्ये जाणार. तुम्ही हे छोटं पाहिलं काय? काय इकडे तमिळनाडू. काय आहे? तमिळनाडू. इथं पुदुचेरी नावाचा एक केंद्रशासित प्रदेश आहे. त्या पुदुचेरी या पुदुचेरीमध्ये जर काही गडबड झाली तर हे कुठे जाणार रे? तमिळनाडूमध्ये जाणार आहे. तसंच हे चंदीगड उच्च न्यायालय जे हे पंजाब व हरियाणा यांनी हे सगळ्याचं या तिघांचे मिळून एक आहे. तसंच मग गोवा, महाराष्ट्र आणि दीव दमण दादरा नगर हवेली हे कुठे रे? मुंबई. मुंबई. त्याच्यामुळे जर तुम्हाला प्रश्न इथे विचारलाय की पणजी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे कुठे तर कुठे रे? पणजी, नागपूर आणि छत्रपती संभाजी नगर. तर पुण्यात आहे का? मग नाही. तर तुम्हाला हे पाठ करायचे. सध्या किती हायकोर्ट आहे भारतात? 25 हायकोर्ट आहे. किती? 25. असं लक्षात ठेवायचंय. त्याच्यानंतर 79 नंबरचा क्वेश्चन. 79 नंबरचा क्वेश्चन काय रे? फौजदारी प्रक्रिया संहिता. आता हा प्रश्न खूप गाजलेला आहे, याच्यामुळे यावेळेस प्रश्न विचारलेला आहे. भारतीय फौजदारी संहिता 1973 ही संहिता रद्द करून केंद्र सरकारने खालीलपैकी कोणती संहिता लागू केलेली आहे? त्याचं उत्तर काय रे? 3 नंबरचं आहे. नाही सॉरी, प्रक्रिया. काय रे? प्रक्रिया बरोबर आहे. 3 नंबरचं आहे. काय? भारतीय नागरिक सुरक्षा 2023. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023. याच्यात काहीतरी बदल झालाय. तीन कायद्यात बदल झालाय. हे कायदे बरोबर लिहून घ्या. याचं उत्तर काय आहे? 3 नंबरचं. त्यात नंबर 1 भारतीय दंड संहिता. भारतीय दंड संहिता 1860. काय? 1860. याच्या जागेवर काय आलं आता? या दंडाच्या जागेवर काय आलं? भारतीय न्याय संहिता.
संहिता पाठ करायचा, प्रश्न आलेला आहे, डबल प्रश्न येणार आहे. भारतीय दंड संहिता कधीची रे? 2023 ला असं नामकरण झालं. नंबर 2 ला काय आलंय? गुन्हेगारी प्रक्रिया संहिता. गुन्हेगारी प्रक्रिया संहिता. गुन्हेगारी प्रक्रिया संहिता कधीची? 1898 ची. याच्या जागेवर काय आली आता? भारतीय नागरिक सुरक्षा. काय आली? भारतीय नागरिक हे उत्तर याचं, हे उत्तर हे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023. ठीक आहे. आणि तिसरा आलाय 3 नंबरचा कोणता आहे? भारतीय साक्ष संहिता. भारतीय साक्ष संहिता कधीची ती? 1873. ठीक आहे. याच्या जागेवर कोण आलं रे? याच्या जागेवर आलेली आहे भारतीय साक्ष संहिता 2023. भारतीय साक्ष संहिता 2023. हे लक्षात ठेवायचंय. चालेल. 80 नंबरचा क्वेश्चन. भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जाणारे रिकाम्या जागा यांनी राजस्थान राज्यात जलक्रांती घडवून आणली. तर कोण आहे रे याचं उत्तर? राजेंद्र सिंग. हे यांना काय म्हणतात रे? भारताचे जलपुरुष असे म्हणतात. राजेंद्र सिंग राणा असं नाव आहे. राजेंद्र सिंग राणा. कुठचे ते? उत्तर प्रदेशचे येतं. डॉक्टर स्वामीनाथन तुम्ही ओळखता, हरित क्रांतीचे जनक. हरित क्रांतीचे जनक म्हणून आपण याला ओळखतो. भैरवसिंग शेखावत एक माजी राष्ट्रपती होते. ठीक आहे. आणि भगतसिंग कोश्यारी आपल्या महाराष्ट्राचे काय होते? राज्यपाल होते. ठीक आहे. याच्यावर प्रश्न विचारणार तुम्हाला. डॉक्टर स्वामीनाथन काय रे? हरित क्रांतीचे जनक. तसं मग भारताचे कोण होते? तुम्हाला असं भारताचे नाही, हे भारताचे होते. महाराष्ट्राचे कोण होते असे विचारतात. तुम्ही शोधायचा महाराष्ट्राचे कोण होते आणि जगाचे कोण होते, असे तुम्हाला 2 प्रश्न तुम्ही सोडवायचे. म्हणजे शोधायचे तुम्ही गुगलला जाऊन. म्हणजे तुम्ही एकदा स्वतः शोधलं की तुमचं ते पाठ होते. ग्रेट बॅरियर रीफ या ठिकाणी आहे. ग्रेट बॅरियर रीफ कुठे रे? ऑस्ट्रेलिया. कुठं? ऑस्ट्रेलिया. काय ग्रेट बॅरियर रीफ? हे जगातील सर्वात मोठे प्रवाळ रीफ आहे. काय? प्रवाळ रीफ म्हणजे सगळ्यात मोठं प्रवाळ शेवाळ सारखं असते ते, तिथं ते आढळते. लक्षात ठेवायचं. कुठे रे? ऑस्ट्रेलिया का? नाही, ऑस्ट्रेलिया. संत चोखामेळा यांचे जन्मस्थान बुलढाणा जिल्ह्यातील खालीलपैकी कोठे आहे? कुठे आहे रे? सिंदखेड राजा, पिंपळगाव राजा, मेहुणा राजा आणि किनगाव राजा. तर कुठे आहे? मेहुणा राजा. कुठे आहे रे? मेहुणा राजा. देऊळगाव राजा. जिल्हा बुलढाणा. 13व्या-14व्या शतकातली गोष्ट आहे. 13व्या-14व्या शतकातील होती. ठीक आहे. संत होते ते एक. असं विचारूनच कधी अभंग वगैरे काही वेगवेगळे त्यांनी लिहिलेले आहे. आंबा बरवा अभयारण्य हे कुठे रे? बुलढाणा जिल्ह्यात. कुठे? साहजिकच पेपर बुलढाणा जिल्ह्यात म्हणजे कुठे असणार आहे? बुलढाणा जिल्ह्यात. अभयारण्य खालील कोणत्या पर्वतरांगात स्थित आहे? विंध्य पर्वतरांग, सातपुडा पर्वतरांग, सह्याद्री पर्वतरांग आणि अजिंठा. तो काय असते रे? बुलढाणा काय जाते रे? अजिंठा जाते ना? अजिंठा. जर तुम्ही कधी महाराष्ट्राचा नकाशा असा पाहिला, असं जर कधी महाराष्ट्राचा नकाशा जर तुम्ही असा पाहिला असेल कधी, तुम्हाला कळल इथं काय रे सगळ्यात वरी? विंध्य पर्वत. ठीक आहे. विंध्य. तुम्ही ट्रिक माहिती तुम्हाला? विन सा त सा गो ह भी म आणि क्रू. म्हणजे काय रे? विंध्य पर्वत, नर्मदा नदी, सातपुडा, त्याच्यानंतर तापी, सातमाळा, अजिंठा, गोदावरी, हरिश्चंद्र बालाघाट, भीमा, त्याच्यानंतर तिथे शंभू महादेव आणि कृष्णा नदी, असे त्याचे काही टप्पे पडतात. तर सगळ्यात वरी कोणता आहे? हा विंध्य पर्वत आहे. त्याकडून नर्मदा नदी वाहती. त्याकडून कोणता हा पर्वत आहे? सातपुडा पर्वत आहे.
त्याच्यानंतर इथून कोणती नदी वाहते रे? तापी नदी वाहते. त्याच्यानंतर काय इकडून सातमाळा, अजिंठा पर्वतरांगी डबल इकडे पुसदच्या टेकड्या गेलेल्या आहे. खाली इकडे ती हिच्या निर्मल डोंगर मध्ये गेली ती. निर्मल डोंगर कुठे रे? नांदेड मध्ये. कुठे? नांदेड मध्ये गेले. त्यानंतर खाली कोणती नदी वाहती? गोदावरी नदी वाहती अशी. गोदावरी नदीच्या नंतर काय रे? हरिश्चंद्र बालाघाट आहे. भीमा नदी अशी, यावर्षी तुम्हाला भीमा नदीवर क्वेश्चन आला होता की भीमा नदी कोणत्या कोणत्या राज्यातून वाहते. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणती इकडं महादेव, शंभू महादेव डोंगर, आणि इकडे कोणती रे? कृष्णा नदी. ठीक आहे. आता तुम्ही असं ही जर ट्रिक पाठ केली तर तुमचा तो नकाशा 2 मिनिटात पाठ होते. ठीक आहे. आवडायला का लेक्चर? तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांना पाठवा. आपल्याला प्रत्येक मुलाच्या संपर्कात यायचंय. प्रत्येक मुलगा आपला लागला पाहिजे. त्याच्यामुळं प्रत्येकाने एकमेकाला पाठवा आपल्या मित्राला. ही सिरीज जर अशी चालू ठेवायची असेल, आवडत असेल तुम्हाला जे पाहिजे ते सांगा, मला कमेंट करसाल खाली. ठीक आहे. त्याच्यानंतर आंबा झालं 84 नंबरचं. हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणजेच काय रे? समृद्धी महामार्ग या प्रकल्पाची अंमलबजावणीची जबाबदारी कोणत्या विभागाची आहे? तर कोणाची रे? महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरण. काय रे? महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरण. ठीक आहे. कुठून कुठे या? मुंबई ते कुठे? मुंबई ते नागपूरला जोडतो हा. बरोबर आहे. मुंबई ते नागपूरला जोडतो. 701 किलोमीटरचा आहे. 701 किलोमीटर आहे जवळपास. 701 किलोमीटर आहे. उद्घाटन कोण केलं याचं? PM मोदींनी. विचारतात नाही एखाद्या वेळेस याचं उद्घाटन कोण केलं होतं? कोण होतं रे? PM नरेंद्र मोदी. जवळपास 6 पदरी रोड आहे हा. 6 पदरी रोड आहे. किती पदरी? 6 पदरी. 10 जिल्हे म्हणजे 10 डिस्ट्रिक्ट मधून जाणारा, 26 तालुके आणि 390 गावे जवळपास. 390 गावातून जाणाऱ्या जवळपास. आणि मुंबई ते पुण्यातला फक्त 8 तासाचा हा प्रवास राहिला आहे. म्हणजे किती टाइम वाचला लोकांचा ना? 8 तासाचा आहे. म्हणजे तुम्हाला एवढं पाठ पाहिजे. त्याच्यानंतर 85 नंबरचा क्वेश्चन. महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी काय विचारलं? राज्य प्राणी विचारला का? प्राणी का पक्षी? तुम्हाला प्राणी पण माहिती, पक्षी पण माहिती. त्याच्यामुळे इथं गडबड करायची नाही. सिली मिस्टेक झाली की एका मार्कातून बाहेर परीक्षेतून. 85 नंबर काय रे? महाराष्ट्र राज्य पक्षी कोण आहे? इथं पाहायचा पक्षी का प्राणी आहे? पक्षी कोण आहे रे? हरियाल. हिरव्या कलरचं कबूतर पाहिलं असेल ना तुम्ही? हिरव्या कलरचा कबूतर तसंच. त्यानंतर राज्य प्राणी जर म्हटलं काय रे? शेकरू. कुठे आढळतो हा? भीमाशंकर. कुठं? भीमाशंकर अभयारण्य. कुठे रे? पुण्यात आहे. कुठे? पुण्यात. राहील लक्षात? ठीक आहे. त्याच्यानंतर घ्या 86 नंबरचा. धुन्याचा सोडा. इंग्लिश मध्ये याला काय म्हणतात रे? धुन्याचा सोडा. याचे रासायनिक नाव काय? धुन्याचा सोडा. याच्यात मग तुम्हाला काय पाहिजे? फक्त कार्बन नावासारखं दिसत का? NaCl तुम्ही घरी वापरता. काय NaCl? सोडियम क्लोराईड. काय? NaCl सोडियम क्लोराईड. म्हणजे काय रे? खायचं मीठ. मीठ खाताना तुम्ही भाजी घेऊन खायचं मीठ. धुन्याचा सोडा काय विचारा तुम्हाला? धुन्याचा सोडा आणि खायचा सोडा. खायचा सोडा याच्यात कन्फ्युजन व्हायचं नाही. धुन्याचा सोडा म्हणजे काय रे? सोडियम कार्बोनेट. काय? सोडियम कार्बोनेट. सोडियम कार्बोनेट. ठीक आहे. सोडियम कार्बोनेट. आणि जर खायचा सोडा म्हटलं तुम्हाला, खायचा सोडा सोडियम हे बाय कार्बोनेट. तुम्ही बाय करताना बाय आपण म्हणतो बाय करणे म्हणजे खाणे. बाय करणे म्हणजे काय? खाणे. असं बाय करणे हाताने घेऊन असं खाणे. आता इथं दिसतात नाही, फक्त तुम्ही करा एक ऍझ्युम करा की खाण्याचा सोडा म्हणजे काय? सोडियम बाय करणे खाणे. आणि धुण्याचा सोडा म्हणजे काय? सोडियम कार्बोनेट. तुमच्या लक्षात राहील. सोडियम कार्बोनेटचा फॉर्म्युला काय? सोडियम कार्बोनेट जर म्हणलं तुम्हाला एखाद्या रेणू सूत्र विचारलं काय रे? Na2CO3. हे काय झालं? सोडियम कार्बोनेट म्हणजे धुण्याचा सोडा. आणि खायचा सोडा जर म्हटलं तुम्हाला काय रे? NaHCO3. काय? CO3. NaCO3 नाही तर Na2CO3. बरोबर लक्षात घ्या. सोडियम सिलिकेट. सोडियम सिलिकेटचं काय आहे? Na2. सोडियम म्हणलं की असं Na2 घ्यायचं. ठीक आहे. Na2C सिलिकेट आहे ना मग? सिलिकेट. SO3. Na2SCiO3 असं लिहायचं. लक्षात ठेवा, कारण की तुम्हाला आता ऑप्शन मध्ये विचारले म्हटल्यावर तुम्हाला दुसऱ्या पेपरला पण विचारणार आहे ते. ठीक आहे ना? त्याच्यामुळे सांगितलं तुम्हाला. सोडियम धुण्याचा सोडा म्हणजे काय? सोडियम कार्बोनेट छोटावाला. आणि खायचा म्हणलं काय? मोठ्यावाला बाय कार्बोनेट. 87 नंबरचा.
मानवी पेशीत गुणसूत्रांची संख्या किती आढळते? किती असते रे? 48, 28, 24 किती आहे माणसाच्या? 46 किती? 46. 23 गुणिले 2 म्हणजे किती रे? 46. एकूण एकूण म्हटले जर जोड्या म्हटलं तर किती जोड्या? 23 आणि जर एकूण म्हटलं तर किती? 46. राष्ट्रीय ग्राहक दिन कधी असतो? राष्ट्रीय ग्राहक दिन कोणत्या दिवशी भारतात साजरा करतात? कोणता रे? 24 डिसेंबर. 24 डिसेंबर लक्षात ठेवायचं. स्माइलिंग बुद्धा स्माइलिंग बुद्धा आणि बुद्ध असला हे कशाचे सांकेतिक नाव होते? कशाचे होते रे? नालंदा विद्यापीठाचे का? नाही. बुद्ध पौर्णिमेचे? नाही. उरी सर्जिकल स्ट्राईक? नाही. काय रे मग? पोखरण अणु चाचणी. माहिती तुम्हाला पोखरण? लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर 90 नंबरचा टाइम जास्त आला का रे? थोडं फास्ट घेतो हा. म्हणजे तुम्हाला पण बघायला हे नाही झालं पाहिजे, बोर नाही झालं पाहिजे. भारतातील प्रमुख विमानतळांना सुरक्षा खालीलपैकी कोणती सुरक्षा संस्था पुरवते? कोणती रे ती? CISF. कोणती? CISF. CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल. तिथे ओपेक. ओपेक काय रे? ओपेक काय माहिती तुम्हाला? ओपेक पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्री असतात त्या काय? पेट्रोल एक्सपोर्टिंग कंपनी. पेट्रोल एक्सपोर्टिंग कंपनी आंतरराष्ट्रीय संघटनेचे मुख्यालय कुठे याचं? तर कुठे? व्हिएन्ना ऑस्ट्रिया आहे. कुठे? ऑस्ट्रिया. ऑस्ट्रेलिया नाही हे बरोबर या. ऑस्ट्रिया. कुठं? ऑस्ट्रिया. सेबी आहे तुम्हाला शॉर्ट फॉर्म दिला. याच काय आहे? सिक्युरिटी एक्सचेंज 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 बोर्ड ऑफ इंडिया. सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. तर यावेळेस तुम्हाला प्रश्न डबल येऊ शकतो कारण की याचे चेअरमॅन किंवा अध्यक्ष बदललेले. कोण आहे सध्या? पहिले कोण होती? माधवीपुरी बुच येतात. माधवीपुरी बुच ह्या होत्या. सध्या कोण आहे आता? आत्ता कोण आहे सध्या? सध्या कोण आहे रे? तुहीन तुहीन कांता पांडे. तुहीन कांता पाठ करायचा. पाठ म्हणजे पाठच. तुहीन कांता पांडे सध्या येते सेबीचे प्रमुख. कोण आहे सध्या सेबीचे प्रमुख? हे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. हे पण पाठ करून घ्यायची. सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया पाठच करायची. त्याच्यानंतर 93 राष्ट्रीय शेअर बाजाराचा NSE निर्देशांक म्हणजे काय? सिक्युरिटी शेअर बाजाराचा निर्देशांक या नावाने आपण म्हणतो निफ्टी 50 म्हणतो का? निफ्टी 50. निफ्टी 50 हेच निफ्टी 50. राहील लक्षात? ठीक आहे. खालीलपैकी टेनिस या खेळातील कोणती नामांकित स्पर्धा ग्रँड स्लॅम सदरात मोडत नाही? USA आहे, फ्रेंच आहे, ऑस्ट्रेलियन पण आहे, रशियन आहे का रे? तर नाही. याचं काय पाठ करायचं माहिती का? USA. USA येणार. त्यानंतर ऑस्ट्रेलिया येणार, फ्रेंच येणार, FWA आणि विम्बल्डन येणार. ठीक आहे. अफवा नाव काय लक्षात ठेवा? अफवा. काय? अफवा म्हणजे ना तुमची ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन आणि अमेरिका. अमेरिका काय लक्षात ठेवायचं? अफवा लक्षात ठेवायचं. काय? अफवा. 95 नंबरचा काय? महाराष्ट्राच्या प्रथम महिला पोलीस महासंचालक कोण येतं? कोण येत रे सध्या? माहिती पाहिजे. खूप नाव गाजलेलं यांचं. हे असणार आहे का पोलीस महासंचालक? नाही. आता तर नसणार आहे सीधा. ठीक आहे. या पहिल्या IPS अधिकारी कोण? पहिल्या IPS किरण बेदी. रश्मी शुक्ला आहे. कोण याचं उत्तर? रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या प्रथम महिला पोलीस महासंचालक. त्याच्यानंतर 4 नंबरचा काय? सुजाता सौनिक. कोण आहे सुजाता सौनिक? या फर्स्ट महिला काय? फर्स्ट महिला मुख्य सचिव. मुख्य सचिव प्रश्न विचारणार. ठीक आहे. मुख्य सचिव तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर 96 नंबर काय रे? 96 राज्य व त्यांच्या राजधानीची शहरे यांच्या जोड्या दिल्या आहेत त्यापैकी चुकीची जोडी ओळखा. कोणती जोडी चुकीची? म्हणजे यातल्या 3 कोणत्या तरी बरोबर येतं. 3 बरोबर येतं, एक चूक येतं. ठीक आहे. असं शोधायचं आता. छत्तीसगड रायपूर आहे का रे? तर बरोबर आहे. झारखंड रांची बरोबर आहे. ओडिसा भुवनेश्वर बरोबर आहे. आंध्र प्रदेश हैदराबाद आहे का रे? नाही. तर आंध्र कोणती आहे? अमरावती. कोणती? आपली अमरावती का? नाही, तिकडची अमरावती. तसंच अरुणाचल प्रदेश विचार. अरुणाचल कोणती आहे रे? इटानगर. कोणती? इटानगर आहे. आसाम
आसाम दिसपूर. आसामची काय रे? दिसपूर आहे आसामची. दिसपूर. बिहार पटना सगळ्याला माहिती आहे. बिहार पटना. गोवा पणजी. गोवा पणजी. गोवा पणजी माहिती तुम्हाला सगळ्याला. गुजरातची गांधीनगर. मिझोरमची आयझोल. त्याच्यानंतर नागालँडची कोहिमा. राजस्थानची जयपूर. तुम्ही पाठ करायचे आता सगळ्या पाठ करायचे. सगळ्यांना लिहून देणार मी आता. सगळ्या सोपं आहे सगळ्या पाठ करायच्या. वंदे मातरम हे गीत पुढीलपैकी कोणाच्या कादंबरीतून घेण्यात आलेले? कोणत्या कादंबरीतून घेण्यात आलेले? कोणती रे? आनंद मठ. बंकिमचंद्र चटर्जी. ठीक आहे. आनंद मठ. 98 नंबरचा क्वेश्चन. जागतिक वसुंधरा दिवस थीम काय होती? थीम काय होती रे? प्लॅनेट वर्सेस प्लास्टिक. प्लॅनेट वर्सेस प्लास्टिक. जागतिक वसुंधरा दिन कधी असतो रे? 22 एप्रिल. कधी असतो? 22 एप्रिलला असतो. त्याची थीम काय होती? प्लॅनेट वर्सेस प्लास्टिक. प्लॅनेट वर्सेस प्लास्टिक. त्याच्यानंतर 99 नंबरचा काय? 2024 सालचा सर्वोत्कृष्ट कृषी पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला? कोणतं राज्य आहे रे? तुमचा आमचा प्यारा महाराष्ट्र. ठीक आहे. महाराष्ट्राला काय भेटलं रे 2024 सालचा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवायचं. आता जे बाकीचे जे करायले असतील जसं की हे मॅथ आणि तुमचं मराठी ग्रामर. ठीक आहे. तर ते आपण उद्याच्या लेक्चर मध्ये घेऊ. पण तुम्हाला जर ही सिरीज खरंच आवडली असेल, सगळं झालं असेल, तर आपल्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांपर्यंत पाठवा. आपल्या चॅनलचं नाव आहे स्टडी विथ लक्ष्मण सर. ठीक आहे. जेवढं तुम्ही सपोर्ट करसाल त्याच्यापेक्षा जास्त मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. चालेल. ठीक आहे. थांबूया मग आपण इथं. उद्या बघू. ओके.